ये हवाएं गुनगुनाए पूछे तू है कहाँ. नाही नाही, दार्जिलिंगला नाही, मी आलोय माथेरानला. होय, माथेरान ही टॉय ट्रेन जिथली शान, जिथे येऊन कमी होतो ताण, जिथे चालत नाही एकही वाहन, डोंगर माथ्यावरचे रान, निसर्गाची खाण म्हणजेच माथेरान. या छोट्याशा हिल स्टेशनवर फिरण्यापूर्वी याचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. सन 1850 ठाणे जिल्हाधिकारी यू पॉइंट्स मॅलॅक चौक कर्जत परिसरात फिरत असताना त्यांनी हा ठिकाण शोधला. अवघ्या 2 वर्षात त्यांनी त्या काळचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली इथे ब्रिटिश कॉलनी बांधली. मुंबईच्या उन्हाळ्यात थोडा थंडावा मिळावा यासाठी ब्रिटिश अधिकारी फॅमिली सोबत इथे फिरायला यायचे. जरी ब्रिटिशांनी हे पर्यटक स्थळ बनवलं असलं तरी माथेरान हे नाव त्यांनी नाही ठेवलं. मग हे नाव कोणी दिलं असेल बरं? असो, आपण आपल्यासाठी बनवलेलं हे हिल स्टेशन कसं आहे त्याकडे लक्ष देऊया. नेरळ स्टेशन ईस्टच्या बाहेरून टॅक्सी भेटेल जी तुम्हाला दस्तुरी नाकापर्यंत सोडेल. नेरळ स्टेशनवरून डायरेक्ट माथेरान टॉय ट्रेन सुद्धा आहे, पण त्या भानगडीत पडू नका, कारण एक तर लिमिटेड सीट्स आणि लांबच लांब रांग आणि स्लो असल्यामुळे 3 तास लागतील माथेरानला पोचायला. त्यापेक्षा दस्तुरी नाक्यावर असलेल्या अमन लॉज स्टेशनवरून तुम्हाला या टॉय ट्रेनचा अनुभव घेता येईल. त्याआधी तुम्हाला एंट्री फी काढावी लागेल, जी आहे 50 रुपीज पर पर्सन. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर तुम्हाला दस्तुरी नाक्यावरच पार्क करावी लागेल, कारण माथेरान आशियातलं एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. म्हणजेच कोणत्याही प्रकारची मोटार कार, बाईक, वाहने इथे अलाउड नाहीत. त्यामुळे माथेरानमध्ये एअर पॉल्युशन आणि नॉईज पॉल्युशन होत नाही. आता तुम्हाला दस्तुरी नाक्यावरून माथेरानला जायला 4 ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे ई रिक्षा, जी 35 रुपये पर पर्सन घेईल. दुसरा ऑप्शन म्हणजे घोडेवाले, जे 300 ते 400 रुपये घेतील. तिसरा पर्याय म्हणजे चालत जाणे, जे फ्रीमध्ये तुम्हाला माथेरानला अर्ध्या तासात पोचवेल. आणि चौथा ऑप्शन जो मी निवडला तो आहे टॉय ट्रेन. तिकीट फक्त 55 रुपये. जरी असली 100 वर्ष पुराणी, तरी लाखो दिलो की धडकन आहे माथेरानची राणी. 1907 साली या ट्रेनची सुरुवात झाली. बिझनेसमॅन सर आदमजी पीरबॉय यांची आयडिया होती ही ट्रेन चालू करायची, जी त्यांच्या मुलांनी पूर्ण केली. अशा टॉय ट्रेन तुम्हाला दार्जिलिंग, उटी आणि शिमला या ठिकाणी देखील पाहायला मिळतील. हॅरी पॉटरची आठवण करून देणारी ही टॉय ट्रेन हळूहळू रानातून वाट काढत तुम्हाला निसर्गाचे दर्शन घडवत 20 मिनिटात माथेरानला पोचवेल. इथे तुम्हाला प्रदूषणाचा त्रास नाही, पण कोणीतरी आहेत जे तुम्हाला नक्कीच त्रास देतील. इथली वानर सेना. खाण्यापिण्याची वस्तू हातात घेऊन फिरलात तर ह्यांचे दर्शन तुम्हाला नक्की होतील. माथेरान स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला खूप सारे हॉटेल्स, कॉटेजेस राहण्यासाठी मिळतील. सीझन वाईज रेट बदलत असतो, तरी 1000 ते 1500 मध्ये चांगली रूम भेटेल. मी हे हॉटेल 1 नाईट साठी बुक केलंय. AC रूमचे 2500, त्यात 2 टाइम ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर इन्क्लूड आहे. निसर्गाच्या कुशीतच माझी रूम आहे. फ्रेश होऊन पहिलं जेवून घेतलं. जेवताना माकडं जमा झाली, पण कॅन्टीनला जाळी असल्याने ते फक्त बाहेरूनच आम्हाला खाताना बघत होते.
माथेरान हे एक टाइम ट्रॅव्हल आहे. तुम्हाला 19व्या शतकात आल्यासारखं वाटेल. इथे मोबाईलला नेटवर्क नाही आणि इथे तुम्हाला फिरण्यासाठी किंवा टुरिस्ट पॉइंट्स बघण्यासाठी घोड्यावर बसावं लागेल. घोड्यांचे रेट हे किती पॉइंट बघायचे त्यावर ठरतात. जर तुम्हाला चालायची सवय असेल तर तुम्ही चालत सुद्धा सर्व पॉइंट्स बघू शकता. मे महिन्यात दुपारी 2 वाजता पण गरमी लागत नव्हती. थंड हवा सुटली होती. कदाचित माझ्यासाठी वातावरण रोमॅन्टिक झालं असावं. मौसम प्यार का रंग बदलता रहे, यूं ही चलता रहे, तेरे मेरे प्यार का कारवां. शार्लोट लेकवर गाणं गायलं. लॉर्ड पॉइंटवर डोंगर पाहिलं. इथल्या ग्रामदैवत पिसारनाथ महादेवाचे दर्शन घेतले. सिलिया पॉइंटवर खूप आराम भेटले. किंग जॉर्ज आणि किंग एडवर्ड पॉइंटवर फोटो काढले. इको पॉइंटवर लोकांना वेड्यासारखे ओरडताना पाहिले. सबस्क्राईब करा. दर्शन दे रे. लाईक आणि शेअर पण करा. तसं तर माथेरानला टोटल 38 पॉइंट्स आहेत, पण मी फक्त 6 पॉइंट्स बघितले. कारण व्ह्यू पॉइंट्स पेक्षा महत्वाचा पॉइंट हा आहे की तुम्ही इथे रिलॅक्स होण्यासाठी आला आहेत, हॉर्स रायडिंगचा अनुभव, टॉय ट्रेन एन्जॉय करण्यासाठी आला आहेत, रानमेवाचा आस्वाद घेण्यासाठी आणि व्हेकल फ्री हिल स्टेशनवर शुद्ध हवेत मोकळा श्वास घेण्यासाठी आला आहेत. तुम्ही जर स्टे करत असाल तर रात्री मार्केट फिरायला विसरू नका. इथे लेदरचे शूज, बेल्ट, पर्सची दुकाने खूप आहेत. फूड स्टॉल्स, गेम झोन, व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट्स देखील आहेत. मी गेलो होतो तेव्हा माथेरान नगर परिषदचा 176वा वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने इथे माधवजी पॉइंटवर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. उन्हाळ्यात माथेरान एवढं सुंदर दिसतंय, पावसाळ्यात तर हे स्वर्गासारखंच असणार. तुम्ही माथेरान फिरायला पावसाळ्यातच या. जर तुम्हाला थोडा खर्च वाचवायचा असेल तर इथे येण्यापूर्वी खूप चालायची प्रॅक्टिस करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.